गुरुसूर हो. बरोबर आहे ना. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आज आपण परमपूज्य शकुंतलाताई आपटे लिखित ओंकार स्वरूपा सद्गुरू समर्था या पुस्तकाचं वाचन सुरू करणार आहोत. या पुस्तकाचं हे करताना अर्पण पत्रिकेत परमपूज्य शकुंतलाताई आपटे महाराज लिहितात, श्री संत एकनाथ महाराजांनी सद्गुरू तत्वाचे किती यथार्थ चित्र रेखाटले आहे हे जाणून डोळे भरून येतात. त्यांनी हा उपकार आम्हा अजणांवर केला नसता तर आपले कुळ आणि मूळ आमच्या जाणीवेला कधी गवसलेच नसते. श्री विठ्ठल. ओंकार स्वरूपा सद्गुरू समर्था, अनाथांच्या नाथा तुझ नमो. नमो माय बापा गुरु कृपा गणा, तोडी या बंधना माया मोहा. मोह जाळ माझे कोण निरशील, तुझवीन दयाळा सद्गुरू राया. सद्गुरू राय माझ्या आनंद सागर, त्रैलोक्या आधार गुरु राव. गुरु राव स्वामी असे स्वयंप्रकाश, ज्यापुढे उदास चंद्र रवी. रवी शशी अग्नी नेणती ज्या रूपा, स्वप्रकाश रूपा नेणे वेद. एका जनार्दनी गुरु परब्रह्म, तयाचे पै नाम सदामुखी. आज सेवेसाठी एकनाथ महाराजांच्या गाथेतला अभंग घेतला आहे. महाभागवत श्री संत एकनाथ महाराज आहे. मुळात 29 कडव्यांचा विस्तार असलेला हा सुंदर अभंग श्री सद्गुरू तत्वाचे महात्म्य, त्यांचे कार्य, त्यांचे सामर्थ्य आणि त्यांचे अखंड ब्रह्मस्वरूपता यांचे अतिशय मार्मिक विवरण देतो. यातलीच काही सर्वांना ठाऊक असलेली आणि विशेष महत्त्वाची कडवी आपण श्री महाराजांच्याच कृपेने आज विचारार्थ घेऊया. श्री संत एकनाथ महाराजांना सद्गुरू प्राप्ती. श्री संत एकनाथ महाराज हेही माऊलींप्रमाणेच सद्गुरू भक्तीचे महान आचार्य होते. अगदी लहान वयातच त्यांना सद्गुरू प्राप्तीची तीव्र तळमळ लागलेली होती. ती तीव्रता आणि त्याबरोबरच त्यांची सद्गुरू विरोहोत्कंठा टिपेला पोचली तेव्हा त्यांना आकाशवाणीद्वारे प्रेरणा झाली की देवगडावर जनार्दन पंत नामक महान सिद्धपुरुष आहेत, त्यांना शरण जावे. हा आदेश ऐकताच श्रीनाथ महाराज त्वरित घरातून बाहेर पडले व पायी चालत तिसऱ्या दिवशी पहाटे देवगडावर पोचून सद्गुरूंचा शोध घेऊन त्यांच्या अखंड सेवेत राहिले. त्यावेळी ते केवळ 12-13 वर्षाचेच होते. देवगडावरील वास्तव्यात त्याने स्वतःची पर्वा न करता तनमनधनाने रात्रंदिवस सद्गुरू सेवाच केली. प्रत्यक्ष श्री दत्तप्रभूच आपणास असे सद्गुरू रूपाने भेटले आहेत ही त्यांची पक्की खात्री होती. अशी कठोर सेवा त्यांनी सलग 6 वर्षे केली. त्याच काळात अनेक अलौकिक प्रत्यय देखील सद्गुरू सामर्थ्याने त्यांना येत गेले. श्री संत एकनाथ महाराजांच्या चरित्रात षष्ठी या तिथीला फारच महत्त्व आलेले दिसते. त्यांच्या सद्गुरूंची श्री जनार्दन पंतांची जन्मतिथी षष्ठी, त्याच्यावर भगवान श्री दत्तप्रभूंची कृपा झाली ती देखील षष्ठीलाच. तसेच श्रीनाथ महाराजांची व त्यांची भेट झाली ती सुद्धा षष्ठीलाच. एवढंच नव्हे तर षष्ठी तिथीलाच या अलौकिक गुरुशिष्यांच्या स्वरूपी स्थित होण्याचे निर्वाणाचे योग आले. सद्गुरूच मायबाप झाले. असे म्हणतात की श्री संत एकनाथ महाराज मूळ नक्षत्रावर जन्माला आले होते. त्या योगामुळे त्यांचा जन्म होताच त्यांचे वडील श्री सूर्यनारायण आणि अगदी थोड्या काळाने त्यांची माता रुक्मिणीबाई हे उभयता निवर्तले. पण त्यामुळे निर्माण झालेली मातृपितृ वात्सल्याची उणीव त्यांच्या सद्गुरूंनीच त्यांचे अलौकिक लौकिक मायबाप होऊन भरून काढली. ही विलक्षण अशा त्या अमृतमय प्रेमाची जाणीव सतत श्रीनाथ महाराजांना होती. या अभंगातही त्यामुळेच त्यांनी आपल्या सद्गुरूंना मायबाप म्हटलेले दिसेल. तो त्यांचा केवळ कोरडा अभिनिवेश नव्हता
तर भौतिक व सूक्ष्म दृष्टीनेही रोखला स्वानुभवच होता. म्हणूनच या प्रस्तुत अभंगात ते स्पष्टपणे सांगतात की मज लागी माझी सद्गुरू माऊली, करी कृपा सावली वर्णू काय. आणखी एका अभंगात ते आर्ततेने म्हणतात की माझी जनार्दन माऊली, प्रेम पाना पाना येली, एका जनार्दनी बाळ, माता रक्षी पै स्नेहाळ. आपल्या सद्गुरूंविषयींची ही मातृपितृ भावना आणि अपार कृतज्ञता त्यांच्या एका अभंगात सुरेख उतरली आहे. ते त्यात म्हणतात की साधावया परमार्था, सहाय्य नवती माता पिता, सहाय्य सद्गुरू समर्थ, तेची करती स्वहित. सद्गुरू श्री जनार्दन स्वामी श्री संत एकनाथ महाराजांचे असे समर्थ सद्गुरू श्री जनार्दन स्वामी महाराज हे मूळचे चाळीसगावचे देशपांडे. फाल्गुन वद्य षष्ठी शीर्षके 1426 ही त्यांची जन्मतिथी सांगतात. ते यवन पातशाहचे देवगड उर्फ दौलताबादचे मुख्य अधिकारी व विश्वासू मुत्सद्दी होते. ही यावनी नोकरी जरी ते करीत होते तरीही त्यांची ख्याती एक सत्पुरुष म्हणूनच चौकडे पसरलेली होती. भगवान श्री दत्तात्रेयांचे ते साक्षात अनुग्रहित होते. त्यामुळे श्री एकनाथ महाराज स्वतःची गुरुपरंपरा सांगताना एका अभंगात म्हणतात की दत्तात्रेय परंपरा, सहस्रार्जुन यदु दुसरा, जनार्दन शिष्य तिसरा, केला खरा कलियुगी. श्री जनार्दन स्वामी महाराज हे सद्गुरू आज्ञेने गृहस्थाश्रमीत होते. ते अत्यंत दयाळू व न्यायी होते. कचेरीच्या कामाव्यतिरिक्त त्यांचा बहुतेक वेळ श्री दत्तसेवा व समाधी सुखातच जात असे. दररोज रात्री ते ज्ञानेश्वरी व अमृतानुभव या ग्रंथांचे अतिशय प्रेमाने रसाळ निरूपण करीत. त्यांच्यासाठी पातशाही हुकमावरून देवगडावर दर गुरुवारी कचेऱ्यांना सुट्टी असे. एवढा त्यांचा आदरयुक्त वचक त्या काळी होता. श्री जनार्दन स्वामींना श्री दत्त अनुग्रह. भगवान श्री दत्तात्रेयांनी श्री जनार्दन स्वामींना पूर्ण कृपेने प्रत्यक्ष अनुग्रह कसा केला याचे मोठे गोड वर्णन श्रीनाथ महाराजांनी एकनाथी भागवताच्या 9व्या अध्यायात सविस्तर केलेले आहे. ते सांगतात की गुरुप्राप्ती लागी सर्वथा, थोर जनार्दनासी चिंता, विसरला तिने अवस्था, सद्गुरु चिंतिता चिंतनी, देवो भावाचा भोगता, दृढ जाणोनी अवस्था, येणे झाले श्री दत्ता, तेने हातू माथा ठेविला, हात ठेविता ती तत्काळ, बोधू आकळिला सकळ, मिथ्या प्रपंचाचे मूळ, स्वरूप केवळ स्वबोधे, गुणाश्रमोन सांडिता, कर्मरेखा नोलांडिता, निज व्यापारी वर्तता, बोधू सर्वथा न मिळे, तो बोधू आकळता मना, मन मुकले मनपणा, अवस्था नावरेची जनार्दना, मूर्छापन्न पडियेला, त्यासी सावध करुणी तत्वता, म्हणे प्रेमा आहे सत्वावस्था, तोही गिळवणी सर्वथा, होई वर्तता निजबोधे, पूजा विधी करोनिया, जव जनार्दनू लागला पाया, तव अदृश्य झाला दत्तात्रेया, योग मायेचे नियोगे. आपल्याला गुरुप्राप्ती कशी होईल म्हणून जनार्दनांना अतिशय चिंता लागून राहिली होती. त्या सद्गुरु चिंतनातच त्यांना जागृती, स्वप्न, सुषुप्ती या तिन्ही अवस्थांचा विसर पडला. परंतु देव हा भावाचा भोक्ता असल्यामुळे त्यांची ती तळमळ जाणून श्री दत्तप्रभू त्यांच्यासमोर अचानक प्रगट झाले व त्यांनी त्यांच्या मस्तकावर मंगल कृपाहस्त ठेवला. त्याबरोबर तत्काळ त्यांना आत्मबोधाचे आकलन झाले व त्या बोधाच्या योगाने प्रपंचाचे मूळच मिथ्या करून सोडले. गृहस्थाश्रम न सोडता, वर्णोचित कर्ममर्यादा न ओलांडता आपण आपल्या व्यवहारात राहिलो तरी आत्मबोध मलिन होत नाही, असे त्यांना दयाळू दत्तप्रभूंनी उपदेशले. असा बोध त्यांच्या मनाने त्वरित ग्रहण केल्यामुळे त्यांच्या मनाचा मनपणाच नाहीसा झाला व ती अवस्था त्यांना सहन न होऊन ते मूर्छित झाले. तेव्हा आपल्या कृपेने त्यांना तत्काळ सावध करून भगवान श्री दत्तप्रभू म्हणाले की बाळा, असे प्रेम उचंबळून येणे ही देखील सत्वगुणाचीच एक अवस्था आहे. म्हणून तोही गिळून टाकून
नेहमी निजबोधानेच वर्तन राहावे. तेव्हा जनार्दनाने सावध होऊन श्री दत्तप्रभूंची यथाविधी पूजा करून त्यांच्या श्रीचरणी